नमस्कार सगळ्यांना, मी राजश्री साळुंखे रसिका ॲस्ट्रो रेकी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। फर्स्ट ऑफ ऑल रसिका मॅम, मी तुमचे खूप आभारी आहे हा लेख वाचण्याची संधी तुम्ही मला दिल्याबद्दल। हा सदर लेख द सिक्रेट या पुस्तकातील असून आपण कृतज्ञता कशी व्यक्त करावी या लेखात दिलेला आहे। तर चला लेख वाचायला सुरुवात करते। तर तुम्ही आज काही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी, म्हणजे ते तुमचं जेवण असेल किंवा एखादं फळ तुम्ही खाणार असाल किंवा नाश्ता करणार असाल किंवा पाणी किंवा इतर कोणतं पेय पिणार असाल तर एक क्षणभर थांबा। थांबा यासाठी की तुम्ही काय खाणार किंवा पिणार असाल तर त्याच्याकडे आधी बघा आणि तुमच्या मनात किंवा मोठ्याने आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे सुंदर शब्द उच्चारा। नंतर तुम्हाला शक्य असेल तर एक घास घ्या, त्याचा नीट लक्ष देऊन स्वाद घ्या। यामुळे काय होईल तर यामुळे तुमच्या खाण्यातील आनंद तर वाढेलच, पण त्यामुळे तुम्हाला आणखी कृतज्ञ वाटू लागेल। दिवसात कोणत्याही वेळी काही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी तुम्ही आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारण्याचे विसरला तर हे तुमच्या लक्षात येता क्षणी तुम्ही हे डोळे मिटा आणि मनातल्या मनात मागे जाऊन तो प्रसंग आठवायचा प्रयत्न करा आणि त्या खाण्याच्या किंवा पिण्याच्या आधीचा क्षण आठवा आणि जादूचे सुंदर शब्द आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे उच्चारा। खाण्यापिण्याबद्दल अनेक वेळा कृतज्ञता व्यक्त करायला तुम्ही विसरलात तर हीच कृती उद्या सुद्धा करा। मात्र कृतज्ञतेची बांधणी करताना असा एक दिवस वाया घालवणं तुम्हाला आम्हाला परवडणार नाही। तुमच्या स्वप्नांची परिपूर्ती होणं यावर अवलंबून आहे। अन्न आणि पाणी यासारख्या साध्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही कृतज्ञता खोलवर रुजण्याची अभिव्यक्ती आहे। तुम्हाला ज्यावेळी त्याची तीव्रता जाणवेल त्यावेळी जादू घडून आल्याचं तुम्हाला नक्की दिसेल। थँक्यू सो मच।